श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या एकटा जीव या पुस्तकातलं ते शेवटचं पान प्रत्येक कलाकारानं, प्रत्येक जिवंत माणसानं ते वाचावं, अनुभवावं, ऐकावं आणि आपल्या काळजामध्ये रोतवून ठेवावं, कारण त्याची तितकीच गरज आहे. दादा कोंडके त्यांच्या त्या शेवटच्या पानात लिहितात, म्हणतात की आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे? कोणासाठी मी हे सगळं कमावलंय? माझं दुःख, एकटेपणा मी सहसा कोणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतोय आणि बऱ्याच जणांची अशी समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिले. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत, अशी मी स्वतःची समजूत घालत असतोय. पुढल्या जन्मी देवानं मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही ना तरी चालेल, पण एकटेपणा देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत, हीच माझी इच्छा आहे. श्रोते हो, यातनं आपण काय घ्यायचं? तर आपली म्हणणारी, माझी म्हणणारी माणसं आपण आयुष्यात कमावली पाहिजेत. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्याला एखादं नातं मनापासून शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मोक्यासारखं राहावं लागतं. कारण नातं तोडणं हे खूप सोपं असतं, मात्र जोडणं किंवा ते जोडून ठेवणं तितकंच कठीण असतं. वैऱ्यालाही मित्र बनवण्याची क्षमता ही मधुर शब्दात असते. सख्यांनाही वैरी बनवण्याची क्षमता ही स्वार्थी भावनेत असते. विश्वासाला जिंकण्याची क्षमता ही सत्यात असते. गर्भ श्रीमंतालाही भिकारी बनवण्याची क्षमता असत्यात असते. आणि जवळ काहीच नसूनही आयुष्यभर आनंदानं जगण्याची क्षमता ही मोकळ्या मनात असते. धन कमवतो तो धनवान, ज्यांच्या अंगी चांगलं गुण आहेत तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगलं कर्तृत्व आहे तो कर्तृत्ववान, आणि ज्यानं नाती जोडली आणि जपली तो मौल्यवान. मागं राहिलेल्या माणसाला हसू नये आणि पुढे गेलेल्या माणसाची बरोबरी करू नये. कारण जीवनात कोण किती पुढे गेला, कोण कोणत्या कारणानं मागं राहिला हे न बघता आपण आपल्या योग्य गतीनं जीवनाची वाटचाल करत राहावं. गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकानं आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा आणि मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. मागितलं तरी सुख ओसनं मिळत नाही. प्रयत्नाशिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. माणूस हा फक्त माणूस असतो. तो कधीच गरीब किंवा श्रीमंत नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या त्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्यांच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतही करत नाही.
पद हे जरी शिक्षणाने मिळवता येत असलं तरी प्रतिष्ठा आपल्या वागण्यानं मिळवावी आणि टिकवावी लागते. सुख आणि समाधान हे कधी कोणाकडे मागून मिळत नसतं आणि आपण उपभोगताना दुसऱ्याला दिल्याशिवाय त्याची किंमतही कळत नसते. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावली तरी मन दुरावत नाही. चेहरं बदललं तरी ओळख बदलत नाही. वाटा बदलल्या तरी ओढ संपत नाही. पावलं अडखळली तरी चालणं थांबत नाही. अंतर वाढलं म्हणून प्रेम आटत नाही. बोलणं नाही झालं तरी आठवण थांबत नाही. आयुष्यात आपणास कोणाच्या तरी सोबत हवी असते. कधी मैत्री हवी असते, कधी प्रेम हवं असतं. प्रेमाची साथ कधीही तुटते, पण मैत्री ही चिरकाल टिकत असते. प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटतं, पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्यानं घालते. स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे. स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य, तत्व, मैत्री, नातं, नम्रता आणि माणुसकी हे सगळं विसरून जातो. नेहमी आपलं मन हे सगळ्यांसाठी माणुसकीनं भरलेलं ठेवा. ज्यांच्याकडे माणुसकी असते ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं घेणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकी सुद्धा संपत असते. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात, शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो. आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद हाही बघायचा असतो. ओंजळ ही आनंदानं भरलेली असताना ती सांडायची आत. इतरांना त्यातलं देता आलं पाहिजे.